वीरपूरवासी संत जलाराम बाप्पांची जयंती साजरी करण्यात आली। 215व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते। संत श्री जलाराम बाप्पांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। बाप्पांच्या 215व्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते। सजून धजून आलेल्या महिला शोभायात्रेत होत्या, तर कुमारिकांनी माथ्यावर मंगल कलश धारण केले होते। वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेनं शहरातील मुख्य मार्गांहून भ्रमण केलं। शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी प्रसाद वितरण करण्यात आलं। सुंदर रथात संत जलाराम बाप्पांचं तैलचित्र होतं। या शोभायात्रेनं वातावरण भक्तिमय झालं, तर शहरवासियांचं लक्ष वेधलं। एक सामाजिक कार्यकर्ते जे सिटी न्यूजचे नियमित प्रेक्षक आहेत, त्यांनी सिटी न्यूजवर विश्वास व्यक्त केलाय व सिटी न्यूजचा समाजातील गोरगरीब व कामगारांना आधार असल्याचं त्यांनी म्हटलंय। या आधारे त्यांनी पीडीएमसीतील सिक्युरिटी गार्डची समस्या मांडली आहे। अन्याय अत्याचार यांना सिटी न्यूज निर्भीडपणे वाचा फोडतं हा विश्वास असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने व सिटी न्यूजच्या प्रेक्षकांनी पीडीएमसीच्या सिक्युरिटी गार्ड्सची व्यथा कळवली आहे। पीडीएमसीतील सिक्युरिटी गार्ड हे कंत्राटदाराच्या हाताखाली काम करतात। नोकरी गमवावी लागेल या भीतीने ते आवाज उठवू शकत नाहीत। त्यांना 5,500 वेतन असून 1,500 पीएफ काटून 4,000च हातावर ठेवले जातात व पीएफची रक्कमही 3 वर्षांपासून परत केलेली नाही। एकीकडे सरकारच्या 11,000 रुपये वेतनाच्या घोषणा, तर दुसरीकडे ही अशी परिस्थिती असं चित्रण या पत्रातून विशद करण्यात आलं आहे। पीडीएमसीतील सिक्युरिटी गार्डची समस्या या सामाजिक कार्यकर्त्यानं सिटी न्यूजला कळवली आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। जवाहर गेट परिसरात नेकचंद अँड सन्स हे धान्याचं दुकान आहे। दुकानाचे मालक ओमप्रकाश नेकचंद गगलानी हे 60 वर्षीय गृहस्थ दुकानात बसले असता तेथे फारुक नावाचा हमाल आला। त्याने 500 रुपयांची मागणी ओमप्रकाश गगलानींना केली। कशाचे पैसे अशी विचारणा केली असता फारुकने दुकान मालकांवर बंदूक ताणली। ती बंदूक नकली असल्याचं दिसल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। त्यानंतर हा महाभाग वजन काट्यावर जाऊन बसला, मालकांचा चष्मा लावला। ही नाटकं झाल्यावर त्याने फावड्याने दुकानाची तोडफोड केली। संगणक, काच यांची तोडफोड केली, तर ओमप्रकाश गगलानी यांनाही बचाव करताना फावडं लागलं। शेवटी न आटोपणाऱ्या फारुकसाठी खोलापुरी गेट पोलिसांना पाचारण करावं लागलं। येथे येऊन पोलिसांनी फारुकला ताब्यात घेतलं आहे। मैं एक दुकान में बैठा था, मेरे फोन पे ग्रेक से बात कर रहा था कि कितने में हमारा है लंबे वाला ना, वो उसने पैसे मंगा मेरे को 500 रुपये दे रहे और एकदम बंदूक तान दिया, फिर फटाके फोड़ने लगा। मैं तो एकदम डर ही गया, मैं बंदूक ही है। तो फिर उसने मेरे चश्मे इन्होंने बोला चल चल उतरो। फिर वो कांटे पे जाके बैठा, कहा मैंने उतर पे हमारी रोजी है भाई, उस पर काय को बैठ रही थी। फिर इनको मारने लगा, मेरे को चुपके काट डालता तुमको वहाँ बोला। फिर बम्बा उड़ाया उसने, बम्बा मारने लगा लड़के को हमारे, वो कंप्यूटर वाले विजय कुटारिया। तो ये लड़के ने बचाव किया, उसको पकड़ा, उसको मारा थोड़ा सा, फिर उसने बाहर गया, फावड़ा लाया, ये सब मेरे को मारा 2 बार। मैंने गर्दन ऐसी कर लिया तो कंधे पे लगा। इतनी दादागिरी हो गई है। आप पहचानते हो? हाँ पहचानता फारूक करके हमारे लंबे बाल वाला है। अमित रामदास सोळंके नामक 30 वर्षीय युवक घरून बेपत्ता झालाय। तपोवन परिसरातील कृष्णानगर मधील माधवी विहार येथील रहिवासी अमित सोळंके 28 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता घरातून निघून गेलाय। गोऱ्या वर्णाचा व उमद्या व्यक्तिमत्वाचा अमित सोळंके आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधावा। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 99 23 91 55 54। दुसरा क्रमांक आहे 93 26 87 85 67। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आमदार राणांची मंत्रिपदाची दावेदारी, देवेंद्र फडणवीसांचं केलं अभिनंदन. 5 अपक्ष आमदारांसह घेतली गृहमंत्र्यांची भेट. पेट्रोलमध्ये 2.5 रुपयांची घट होण्याचे संकेत, डिझेलचे दरही उतरण्याची शक्यता, नागरिकांना मिळणार दिलासा. युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला, मंगळवारपासून होता बेपत्ता, मृतदेहावर माराच्या खुणा. मामा भाच्याचा अपघात, मामाचा इरविनमध्ये मृत्यू तर भाचा जखमी, अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक. सिटी न्यूजच्या वृत्ताचा प्रभाव, मनपा स्थायी समिती सभापतींनी आमंत्रित केली आरोग्य विभागाची बैठक, महापौरांसह करणार तक्रारकर्त्या प्रभागाचा दौरा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. नमस्कार.